पेड तालुक्यातील दगडी शहाजहानपूर येथे मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना तक्रार देऊन जिल्हा रुग्णालय पेड येथून माध्यमांना माहिती दिली आहे. सदर घटना दिनांक 28 मे रोजी ग्रामसभेदरम्यान दगडी शहाजहानपूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता घडली होती. म्हणून या प्रकरणी आज गुरुवार दिनांक 30 मे रोजी दुपारी 2 वाजता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन देऊन जिल्हा रुग्णालय पेड येथून माध्यमांना माहिती दिली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना पेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आणि माझं नाव अनिता ग्रामपंचायत दगडी शहाजहानपूर आमची ग्रामसभा होती. ग्रामसभेमध्ये आम्हाला म्हणजे ठराव मागत होते, तर त्याच्यामुळं आम्ही कॉलम पूर्ण अभावी म्हणजे हे करत नव्हतो, देऊ शकत नव्हतो. आम्ही म्हणजे कॉलम पूर्ण झाले त्यानंतर आपली सभा सुरू होईल आणि त्यानंतर आपण ठराव देऊ शकत होतो. पण कॉलम पूर्ण झालाच नव्हता, त्याच्यामुळं ते आम्हाला खूप सभा करावी लागली. त्याच्यानंतर ते राहायचं भाऊसाहेब रायचं यांनी जातीवादी शिव्या दिल्या, महिला सरपंच मागा मारायचे सरपंच, आम्ही तुमच्या हाताने हे करावं का ते करावं का असं काही म्हणत होते. मग आमचं गावामध्ये सभा चालू असताना मी थोडीशी झाली आणि 5 मिनिटांनी आम्ही बीडकडे निघालो असताना आम्हाला सगळ्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. माझी सासू, माझे जाव आहे, माझा मुलगा आहे, माझा दीर आहे, मला हल्लंय माझ्या पाठीवर. मला आता सध्या बसता येत नाही आहे, तरी प्रशासन आमच्यावर काही दखल घेत नाही. वारंवार यांच्यावर गुन्हे होते. मागच्या वेळेस जे आमची सभा होती, महिला मासिक सभा असताना सुद्धा आमचे भांडणं झालेले साहेब, तरी बी आम्हाला ह्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना मोकाटच सोडलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना प्रशासनाचा काहीच धाकच नाही आहे. त्याच्यामुळे हे वारंवार आमच्यावर अन्याय करते. माझं नाव रामेश्वर कर्मल, माझे नाव सरपंच दगडी यांची जास्त नाही. काही बी कारण असतं ते अनमार करतात, आम्हाला धमक्या देतात, जीव मारण्याची धमकी देतात. आम्ही करला बीडकडे येताना वाटात आडून 7 ते 8 जणांनी आम्हाला हाणलं. आम्ही पळत असताना घरात बसलेलं पोलिसांनी येऊन आम्हाला घराच्या बाहेर काढलं. तरी ते इथं येऊन दवाखान्यात येऊन धमक्या देतात की जीव मारणार तुम्हाला म्हणून. भाऊसाहेब रायचंद गोरे हे जातीवासी देतोय कवा बी झालं की, त्याच्यामुळे त्याची परिस्थितीने त्याची दखल घ्यावा. आरोपी अजूनही गुरात फिरत येत तिथे येऊन धमक्या देतात आम्हाला की तुम्ही बाहेर निघा, बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला जीव मारणार आम्ही, नाही तर हातपाय तोडणार, अशा धमक्या देतात. अशा प्रकारे सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालय पेड येथे उपचार सुरू आहेत.